नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। दिल्लीत चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री विराजमान, त्यांचा थोडक्यात परिचय असा। दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। मुख्यमंत्री पदाचा मान रेखा गुप्ता यांना मिळाला असून आज त्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। हा शपथविधी सोहळा रामलीला मैदान इथं दुपारी होणार आहे। रेखा गुप्ता देशाच्या 18व्या महिला मुख्यमंत्री बनणार असून दिल्लीत चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री म्हणून त्या विराजमान होणार आहेत। रेखा गुप्ता यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे देखील हजर राहणार असल्याची माहिती मिळते। तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, आशिष शेलार दिल्लीला रवाना झाले। रेखा गुप्ता या हरियाणातील जिंदच्या रहिवासी आहेत। 2025च्या विधानसभा निवडणुकीत शालीमार बाग मतदारसंघातून 29,595 मतांनी त्यांचा विजय झालाय। शालेय जीवनापासून त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आणि भाजपशी जोडल्या गेल्या। 1994 ते 1995 साली त्यांची दौलतराम कॉलेजच्या सचिवपदी नियुक्ती झाली। 1995 ते 1997 साली दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या त्या सचिव होत्या। 2003 ते 2004 साली भाजप दिल्ली युवा मोर्चाच्या सचिवपदी होत्या। एप्रिल 2007 साली उत्तरी प्रीतमपुरा प्रभागातून भाजपच्या नगरसेविका राहिल्यात।